मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाने अचानक टर्न घेतलाय आणि पुढील 72 तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. होय, 21 ते एप्रिल 23 दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि काही भागांमध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाळा, पण यावर्षी चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय. उन्हाच्या लाटेनंतर अचानक ढगांचा साठा वाढला आहे आणि वातावरणात मोठा बदल झाला आहे. यामुळे अवकाळी पावसाची शक्यता प्रचंड वाढली आहे. 21, 22 आणि एप्रिल 23 या 3 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, मुसळधार पाऊस, जोरदार वारे यांचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती जास्त गंभीर असू शकते. औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, लातूर या भागांमध्ये पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, सध्या अनेक शेतकरी काढणीच्या तयारीत आहेत आणि अशा वेळी जर अवकाळी पाऊस आला तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अचानक पाऊस, यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडतो. हवामान तज्ज्ञांच्या मते हा बदल पश्चिमेकडून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होत आहे. तसेच वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांची निर्मिती जलद होत आहे आणि त्यामुळे विजांसह पावसाचा धोका वाढला आहे. सर्व नागरिकांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी. विजांच्या कडकडाटावेळी घराबाहेर जाऊ नका. झाडाखाली किंवा उघड्या जागेत उभं राहू नका. इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहा. शेतात काम करत असाल तर सुरक्षित ठिकाणी जा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाऊस इथेच थांबणार नाही. 26 एप्रिलपासून पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच पुढील काही दिवस महाराष्ट्रात हवामान सतत बदलत राहणार आहे. मित्रांनो, हवामानाचा हा बदल छोटा नाही. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीवर होऊ शकतो. म्हणून सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या अति व्हायरल चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.